नमस्कार, मी प्रशांत दुगले. स्वागत आहे तुमचं आपल्या माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. केवायसी साठी फक्त आणि फक्त शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. तर या 2 दिवसामध्ये जर आपण केवायसी जर नाही केली तर आपला लाभ थांबू शकतो. तुम्ही योजनेतून बाहेर काढल्या जाऊ शकता. तर या केवायसीची पूर्ण प्रक्रिया कशी आहे, ही प्रक्रिया करायची कशी, इथे कुठे फॉर्म करायचा, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करा व जे काही साईडचं बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला दरमहा 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो. पण अद्यापही 26 लाख महिलांनी या योजनेची केवायसी केलेली नाही व फक्त उरलेले आहेत 2 दिवस. जर तुम्ही या योजनेची केवायसी केली नाही तर तुम्ही या योजनेमधून बाहेर पडू शकता. तर आपल्याला राज्य सरकारने एक चान्स दिला होता लाडक्या बहिणींना की केवायसी दुरुस्ती करण्यासाठी जो काही चान्स दिला होता त्याची तारीख होती शेवटची 30 एप्रिल 2026 व आज तारीख आहे 29 एप्रिल. म्हणजेच आपल्याकडे आता फक्त 2 दिवस उरलेले आहेत. या 2 दिवसामध्ये जर आपण केवायसी जर नाही केली तर आपला लाभ थांबू शकतो. तर केवायसीची प्रक्रिया काय आहे व केवायसी कुठे करायची, लक्षात असू द्या. हे जे काही आपल्याला 2 दिवस दिलेले आहेत, हे 2 दिवस फक्त आणि फक्त आपली जी काही केवायसी, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली होती व त्यांची केवायसी करताना काहीतरी चूक झाली होती, ती चूक सुधारण्यासाठी आपल्याला सरकारने 30 एप्रिल 2026 ही तारीख दिली होती व आता या तारखेचे फक्त आणि फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, या 2 दिवसात जर तुम्ही केवायसी दुरुस्ती जर नाही केली तर तुम्ही या योजनेमधून कायमचे काढून टाकल्या जाऊ शकता. तर या केवायसी साठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार, तर डॉक्युमेंट आपल्याला आधार कार्ड लागणार व त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही केवायसी करू शकत नाही. तर आता ही केवायसी आपल्याला करायची कुठे, तर ही केवायसी आपण सीएससी सेंटर, माय सेवा केंद्र किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर घर बसल्या सुद्धा करू शकता. तुमच्याकडे लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याच्यावर सुद्धा तुम्ही ही केवायसी करू शकता. किंवा तुम्हाला जर केवायसी करता येत नसेल तर त्याच्याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा घेऊन येईल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला केवायसी करता येत नाही, केवायसीची पूर्ण प्रोसेस सांगा कशी, तर त्याच्यासाठी त्या संदर्भात मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. व जी काही केवायसी करण्याची वेबसाईट आहे ती वेबसाईट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. व लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यासाठी असेच केवायसीचे असो किंवा लाडक्या बहिणीचे अपडेट असो सर्वात पहिले तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले अपडेट मिळतील. व आपलं जे काही माहितीचा किडा युट्यूब चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही कोणत्याही अपडेट्स पासून, कोणत्याही महत्त्वाच्या बातमीपासून वंचित राहणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा, म्हणजे ही केवायसी कोणाचीही राहता कामी नये. तर चला भेटू असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.